कोणताही क्राईम म्हटलं की त्याच्या मागे प्लॅनिंग आलंच. पण बऱ्याच वेळा हे प्लॅनिंग फसतं आणि नंतर गुन्हा उघडकीस येतो. असाच एक गुन्हा, असाच एक खून अगदी प्लॅनिंग करून करण्यात आला. त्याच्यानंतर त्या खुनाचा तपास करत असताना त्यानं केलेलं प्लॅनिंग फसलं आणि एका डॉक्टरला जेलमध्ये जावं लागलं. आपल्याच पत्नीचा खून करण्यासाठी त्यानं अगोदर गावामध्ये सुरुवातीला दाखवलं की आमचं कुटुंब अत्यंत प्रेमानं नांदत आहे. अगदी खून करायच्या आदल्या दिवशी घरात एक कार्यक्रम घेतला. 200-250 लोकांना अन्नदान केलं आणि घरातल्या आणि गावातल्या लोकांकडून वाहवा मिळवली. पती पत्नीचं आमचं नातं किती सुंदर आहे, आम्ही किती छान राहतो आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करून दुसऱ्या दिवशी पत्नीचा खून केला आणि तो खून पचवण्यासाठी एक बनाव केला. अर्थात तोच प्लॅन त्याचा फसला आणि डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नेमकं हे प्रकरण कुठलं आहे, त्यानं पत्नीचा खून कशासाठी केला आणि त्यानं केलेला प्लॅन आणि त्याच्यावरच तो प्लॅन कसा उलटला, हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स. 19 तारखेच्या सकाळी अगदी 7 वाजण्याच्या सुमारास बोराखडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे फोन वाजायला लागले. दाभाडी गावातील ग्रामस्थांनी फोन करून सांगितलं, साहेब, आमच्या गावातील डॉक्टरच्या घरावर दरोडा पडला आहे आणि पती पत्नी दोघांचाही खून झालाय. अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. अधिकाऱ्यांनी तात्काळ दाभाडी गाव गाठलं. त्यावेळेस त्यांनी गजानन टेकाळे यांच्या घरी जाऊन संपूर्ण वस्तुस्थितीची पाहणी केली. समोर जाऊन पाहिलं असता त्यांनी पाहिलं की गजाननची पत्नी माधुरी आणि गजानन हे दोघंही निस्पित पडलेले होते. घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेलं होतं. कपाट उघडलेलं होतं. घरातील कपड्यांची अस्तव्यस्त फेकाफेकी झालेली होती. त्याच्यानंतर घरातल्या कपाटातील काही वस्तू नसल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलं. सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस माधुरी आणि गजानन यांना जवळच्या डॉक्टरांनी चेक करून पाहिलं त्यावेळेस माधुरीचा मृत्यू झालेला होता, तर गजानन हा बेशुद्ध अवस्थेत होता. सुरुवातीला पोलिसांनी गजाननला तात्काळ दवाखान्यात हलवलं आणि त्याच्यावरती उपचार सुरू केले. इकडे गजाननवर उपचार चालू असताना पोलिसांनी दरोडा पडला आणि त्याच्यामध्ये खून झाला. त्याच्यामुळे तपास हा अत्यंत महत्वाचा होता. तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही घटना कळवून लगेचच अकोला येथील डॉग स्क्वॉडला बोलवून घेण्यात आलं. डॉग स्क्वॉडनी माग घ्यायला सुरुवात केली. मात्र डॉग स्क्वॉड गजाननच्याच घराच्या भोवती फिरत होतं. त्याच्यामुळं दरोडेखोरांचा मागमूसही कुठं लागत नव्हता. त्यावेळेस पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करायला सुरुवात करत होते. बोराखडी पोलीस स्टेशनची एक टीम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलढाण्याची एक टीम, अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या टीम करून दरोडेखोरांचा तपास सुरू झाला. त्या परिसरामध्ये राहत असलेल्या सराईत गुन्हेगार आणि दरोडेखोरांच्या गुन्ह्यात अगोदर असलेल्या गुन्हेगारांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या. मात्र त्याच वेळेस बोराखडी पोलिसांनी गजाननचा मोबाईल हस्तगत केला. गजाननच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि चॅटिंग मिळून आलं. ते होतं एका मुलीसोबत. ज्यावेळेस गजाननचा हा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला त्यावेळेस पोलिसांची संशयाची सोय गजाननकडे वळाली. त्यानंतर गजानन शुद्धीवर आला. गजाननला ताब्यात घेऊन पोलिसांनी ज्यावेळेस चौकशी सुरू केली त्यावेळेस त्याच्याकडून उत्तरांची व्यवस्थित माहिती मिळत नव्हती. त्यावेळेस पोलिसांचा संशय आणखी बळावला. एकतर सगळ्यात महत्वाचं याच्यात एक गोष्ट होती की ज्या दिवशी दरोडा पडला त्या दिवशी त्या गजाननच्या घराच्या दरवाजे तोडण्यात आलेले नव्हते, कपाट तोडण्यात आलेलं नव्हतं. याशिवाय माधुरीच्या अंगावरती कुठंही रक्ताचा दाग नव्हता किंवा तिला कुठं मारहाणही झालेली नव्हती. त्यामुळं जर हे दरोडेखोरांनी केलेलं कृत्य असतं तर त्यांनी कुठंतरी वर्मी घाव केला असता किंवा एखाद्या हत्यारानं यांच्या दोघांनाही संपवलं असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा पोलिसांचा संशय वाढत होता आणि गजाननची चुकणारी उत्तरं याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. त्याच वेळेस गजाननला उलट तपासणीमध्ये काही प्रश्न विचारल्याच्या नंतर गजानन उघडा पडायला लागला. शेवटी पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरं गजाननकडून मिळत नव्हती. त्यावेळेस गजाननचं एक दुसरं कान समोर आलं. गजानन हा त्याच्याच नात्यातल्या एका मुलीशी त्याचे अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या मोबाईलमध्ये निष्पन्न झालं होतं. ज्यावेळेस गजाननला या प्रकरणाबद्दल विचारायला सुरुवात केली त्यावेळेस गजाननच्या लक्षात आलं की आता आपलं भांड फुटतं आहे. त्यावेळी गजानननी आपल्या गुन्ह्याला कबुली द्यायला सुरुवात केली. गजानन हा त्याच्याच नात्यातल्या एका मुलीशी प्रेम प्रकरणात अडकला होता. गेली 10 वर्षापासून ही मुलगी गजाननच्या घरी ये-जा करत होती, परंतु मुलगी नात्यातलीच असल्यामुळं ना घरातल्या लोकांना संशय आला ना गावातल्या लोकांना. विशेष म्हणजे गजाननची पत्नी माधुरीला देखील
त्या मुलीबद्दल कधी संशय आलेला नव्हता. शेवटी ज्या मुलीवरती गजाननचं प्रेम होतं त्या मुलीला घरच्यांनी लग्नाचा तगादा लावला होता. ती मुलगी डॉक्टर गजाननकडं मागणी करत होती की तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा आणि माझ्याशी लग्न करा, नाहीतर मी आत्महत्या करेल. गजाननला दोन्ही गोष्टी साध्य करायच्या होत्या. एक तर त्या मुलीशी लग्न करायचं होतं आणि दुसरीकडं गजाननच्या बायकोची अडचणही नको होती. त्यावेळेस गजानननी स्वतःच्या बायकोचा काटा काढण्याचं नियोजन केलं. 17 जानेवारीला गजाननच्या मुलीचा वाढदिवस होता. मात्र 17 जानेवारीला गजाननची मुलगी अंतर्गत शालेय लंगडी स्पर्धेसाठी ती शिर्डीला जाणार होती. त्याच वेळेस गजाननने तिचा काटा काढण्याचं नियोजन केलं. परंतु हे सगळं नियोजन करण्याच्या अगोदर आमचं कौटुंबिक वातावरण खूप चांगलं आहे, आमचं पती पत्नीचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी गजाननने मुलीचा वाढदिवस 16 तारखेला साजरा केला. हा वाढदिवस साजरा करत असताना त्यानं गाव जेवणही ठेवलं. गावातल्या शेकडो लोकांना त्यांनी अन्नदान केलं. त्यावेळेस गावातल्या लोकांकडून त्यानं वाहवाह देखील मिळवली. विशेष म्हणजे गावातल्या लोकांनी दोघा नवरा बायकोंचंही कौतुक केलं. मात्र दुसऱ्या बाजूला गजाननच्या डोक्यामध्ये पत्नीचा काटा काढायचा प्लॅन सुरू होता. 18 जानेवारीला गजानन पत्नीला घेऊन बाहेर पडला. त्यानं एका मेडिकलमध्ये जाऊन गुंगीच्या झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि त्या गोळ्या त्यानं आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून पत्नीला दिल्या. झोपेचं औषध खाल्ल्यामुळं ती गुंगी येऊन निस्पित पडली. संध्याकाळी गजाननने ती पूर्ण झोपेत आहे का हे चेक केलं. विशेष म्हणजे ती थोडी अर्धवट झोपेत असताना गजाननने उठवून तिला जेवायलाही घातलं. परंतु ज्यावेळेस गजाननच्या लक्षात आलं की आता पत्नी पूर्णपणे निस्पित पडलेली आहे, त्यावेळेस त्याने साधारण रात्री 10:30च्या सुमारास हातामध्ये हँडग्लोव्स घालून तिच्या तोंडावरती उशी ठेवून तिचा खून केला. नंतर त्यानं हा खून पचवण्यासाठी आणि आपल्या घरावरती दरोडा पडलेला आहे हे दाखवण्यासाठी घरातलं सगळं साहित्य अस्ताव्यस्त फेकलं. घरातले दागदागिने रोख रक्कम लपवून ठेवली आणि स्वतःच पत्नीचा खून केला आहे. नंतर आपल्यावरती याच्यातली कोणतीही चौकशी होऊ नये म्हणून स्वतःही काही झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि निस्पित पडला. विशेष म्हणजे 19 जानेवारीला ज्यावेळेस गजाननची भाऊजे म्हणजेच माधुरीची जाऊ दूध नेण्यासाठी गजाननच्या घरी आली, त्यावेळेस तिनं हा सगळा प्रकार पाहिला आणि जोरात ओरडायला सुरुवात केली. तिच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक, नातेवाईक सगळे जमा झाले आणि त्यांनी पाहिलेलं दृश्य हे अतिशय धक्कादायक होतं. हा संपूर्ण प्रकार ज्यावेळेस गजाननने आपल्या स्वतःच्या तोंडून सांगितला त्यावेळेस पोलिसांना आणि गावकऱ्यांनाही धक्का बसला. फक्त नात्यातील मुलीशी लग्न करण्यासाठी कोणतंही पाप न केलेल्या पत्नीचा खून केला. गजाननने सामाजिक प्रतिमा गमावून बसला. विशेष म्हणजे कोणतंही चूक नसताना माधुरीचा खून झाला, आता स्वतः जेलमध्ये गेला. त्याच वेळेस त्यांच्या मुलीचं काय असा प्रश्न संपूर्ण गावकऱ्यांना पडला आहे. गजाननने केलेल्या या कृत्याबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं हे जरूर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.